स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमीमध्ये. माझं नाव अश्विनी घाटवळे. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मधील चॅप्टर 3 डायमेन्शनल शेप. 3 डायमेन्शनल आयडेंटिफाय the shapes of the following object and classify them as 2-dimensional and 3-dimensional shape. Do you know 2-dimensional and 3-dimensional? 2-dimensional and 3-dimensional. तर आपण इयत्ता 5वी मध्ये पाहिलं होतं 2-dimensional shape and 3-dimensional shape. आता 2 डायमेन्शनल म्हणजे काय? ज्या आकृतीला फक्त आणि फक्त लांबी आणि रुंदी असते. ज्या आकृतीला काय असते? फक्त आणि फक्त लांबी आणि रुंदी असते. तर 3 डायमेन्शनल मध्ये ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि उंची असते. लांबी, रुंदी आणि उंची असते. आता बघा यांच्या शब्दामध्येच यांचा अर्थ दडलेला आहे. टू म्हणजे ज्यांना फक्त आणि फक्त काय आहे? लांबी आणि रुंदी. 3 डायमेन्शनल लांबी, रुंदी आणि उंची असते. आयडेंटिफाय द शेप ऑफ फॉलोइंग ऑब्जेक्ट. आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट अँड क्लासिफाय देम as 2-dimensional and 3-dimensional. Drum has 2-dimensional or 3-dimensional? Drum. Surface of a table. Only one surface of the table. Not a table. Only one surface of a table. Reed pipe. Reed pipe. Carom board surface. Carom board surface. Harmonium. Road. Playground and spinning top. 2 डायमेन्शनल मध्ये surface of a table. Second, ड्रम. या ड्रमला फक्त आणि फक्त लांबी आणि रुंदी आहे का? आहे का? मग ड्रम कशामध्ये जाणार? 3 डायमेन्शनल शेप. सरफेस ऑफ ए टेबल 2 डायमेन्शनल शेप. रीड पाईप. रीड पाईप याला लांबी आणि रुंदीच आहे का? मग रीड पाईप कशामध्ये जाणार? 3 डायमेन्शनल शेप. रीड पाईप. कॅरम बोर्ड. या कॅरम बोर्डला लांबी आहे आणि रुंदी सुद्धा आहे. लांबी आहे आणि रुंदी सुद्धा आहे. मग कॅरम बोर्ड कशामध्ये जाणार? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. कॅरम बोर्ड सरफेस. कॅरम बोर्ड सरफेस. हार्मोनियम लांबी, रुंदी आणि उंची सुद्धा आहे. या हार्मोनियमला काय आहे? लांबी, रुंदी आणि उंची. मग हार्मोनियम कशामध्ये जाणार? 3 डायमेन्शनल शेप मध्ये. हार्मोनियम. रोड. या रोडला लांबी आहे आणि रुंदी सुद्धा आहे. मग हा रोड कशामध्ये जाणार? 2 डायमेन्शनल शेप. प्लेग्राऊंड खेळाचं मैदान. याला लांबी आहे आणि रुंदी सुद्धा आहे. लांबी सुद्धा आहे आणि रुंदी सुद्धा आहे. मग हा प्लेग्राऊंड कशामध्ये जाणार? 2 डायमेन्शनल शेप. स्पिनिंग टॉप. स्पिनिंग टॉप 3 डायमेन्शनल शेप.
स्पिनिंग टॉप, स्पिनिंग टॉप. नेक्स्ट, डायमेन्शन. वन डायमेन्शनल शेप अँड टू डायमेन्शनल शेप. वन डायमेन्शनल शेप अँड टू डायमेन्शनल शेप. वन डायमेन्शनल शेप, ओनली वन लेंथ, ओनली वन लेंथ म्हणजे ज्याला फक्त आणि फक्त काय आहे, लांबी आहे, फक्त आणि फक्त लांबी आहे, अशा यांना आपण काय म्हणतो, एकमितीय आकृती किंवा वन डायमेन्शनल शेप किंवा एकमितीय आकार. आता ओनली वन डायमेन्शनल शेप, फॉर एक्झाम्पल रोप असेल, एखादी दोरी, या दोरीला फक्त काय असते बरे, लांबी असते. टू डायमेन्शनल शेप, टू डायमेन्शनल शेप, या टू डायमेन्शनल शेप मध्ये ज्याला लांबी आहे आणि रुंदी सुद्धा आहे, ज्या आकृतीला काय आहे, लांबी आणि रुंदी आहे. टू डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय स्पेस ऑन अ फ्लॅट सरफेस. टू डायमेन्शनल शेप ऑक्युपाय स्पेस ऑन ए फ्लॅट सरफेस. या ज्या द्विमितीय आकार जे असतात, हे द्विमितीय आकार हे सपाट पृष्ठभागावरील काय करतात, जागा व्यापतात. आता सपाट पृष्ठभागावरील जागा म्हणजे काय, समजा आता हा बोर्ड असेल, हा काय आहे, बोर्ड. आता या बोर्डनी या भिंतीचा जो सपाट पृष्ठभाग आहे, या भिंतीचा काही सपाट पृष्ठभाग याने काय केलेला आहे, व्यापलेला आहे. टू डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय स्पेस ऑन ए फ्लॅट सरफेस. नेक्स्ट, थ्री डायमेन्शनल शेप. थ्री डायमेन्शनल शेप मीन्स 3D. थ्री डायमेन्शनल शेप म्हणजे ज्या आकृतीला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची सुद्धा आहे. लांबी, रुंदी आणि उंची आहे, यांना आपण काय म्हणतो, त्रिमितीय आकार. ज्यांना लांबी, रुंदी आणि उंची आहे, यांना आपण काय म्हणतो, त्रिमितीय आकार म्हणजे थ्री डायमेन्शनल शेप. थ्री डायमेन्शनल शेप ऑक्युपाय प्लेस इन स्पेस. थ्री डायमेन्शनल शेप ऑक्युपाय प्लेस इन स्पेस म्हणजे या त्रिमितीय आकार हे काय करतात, अवकाशातील जागा व्यापतात. काय करतात, अवकाशातील जागा व्यापतात. ऑब्झर्व टू डायमेन्शनल अँड थ्री डायमेन्शनल शेप थ्रू द इंटरनेट. Discuss the two-dimensional and three-dimensional shapes in the picture based on the following points. Based on the following points. A tree and its shadow. Faces of cupboard and cupboard. Faces of cupboard and cupboard म्हणजे कपाटाची पृष्ठे, कपाटाची पृष्ठभाग आणि पूर्ण कपाट. कपाटाची पृष्ठे आणि पूर्ण कपाट याच्यामध्ये टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल यांच्यामधला काय करायचं, आपल्याला फरक पाहायचा आहे. आता कपाटाची फक्त पृष्ठे म्हणजे कपाटाचा हा भाग, कपाटाचा फक्त हा भाग, एवढा भागाचा जर आपण विचार केला तर याला काय आहे बरं, फक्त लांबी आणि रुंदी आहे. फक्त आणि फक्त लांबी आणि रुंदी आहे म्हणजे कपाटाचा एक पृष्ठभाग हा कशामध्ये येतो, टू डायमेन्शनल शेप. कपाटाचा फक्त एक पृष्ठभाग कशामध्ये येतो, टू डायमेन्शनल शेप मध्ये. तर हे आता एवढा बघा, एवढाच पृष्ठभाग, एवढाच पृष्ठभाग जर आपण पाहिला तर याला सुद्धा फक्त काय आहे, लांबी आहे आणि रुंदी सुद्धा आहे. याला फक्त आणि फक्त लांबी आहे आणि रुंदी सुद्धा आहे म्हणजे एवढा पृष्ठभाग कशामध्ये येणार, एवढाच पृष्ठभाग टू डायमेन्शनल शेप मध्ये, एवढाच पृष्ठभाग येणार टू
डायमेन्शनल शेप मध्ये. नंतर हा एवढाच विचार करा, हा एवढाच. याला सुद्धा बघा बरं, लांबी आहे, रुंदी आहे, फक्त लांबी आणि रुंदीच आहे. म्हणजे जर आपण कपाटाची फक्त पृष्ठभागाचा विचार केला, कपाटाच्या फक्त आणि फक्त पृष्ठभागाचा जर विचार केला, तर हा जो पृष्ठभाग आहे, हा पृष्ठभाग कशामध्ये येतो? 2 डायमेन्शनल शेप मध्ये, 2 डायमेन्शनल शेप मध्ये. आता टोटली पूर्ण कबड पाहूयात आपण, टोटल पूर्ण कबड पाहूयात. आता हा पूर्ण कबड, याला काय आहे? लांबी आहे, लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची सुद्धा आहे. आता ही लांबी, पाठीमागाला भाग आपल्याला दिसत नसतो, पण तिकडे काय आहे? रुंदी आणि हा उंची, म्हणजे पूर्ण कपाट. पूर्ण कपाटाचा जर आपण विचार केला तर पूर्ण कपाट, टोटल कबड हे आपल्याला कशामध्ये येतं? 3 डायमेन्शनल मध्ये. तर फक्त आणि फक्त फेसेस ऑफ कबड, ओनली वन द फेसेस ऑफ कबड इट इज द 2 डायमेन्शनल शेप. ओनली वन द फेसेस ऑफ कबड इट इज द 2 डायमेन्शनल शेप and total cupboard it is a 3 dimensional shape. Faces of trunk and trunk. Faces of trunk and trunk म्हणजे या पेटीचे फक्त पृष्ठभाग, पेटीचे फक्त पृष्ठभाग आणि पेटी, पेटीची फक्त पृष्ठभाग आणि पेटी. आता इथे पेटीचा पृष्ठभाग जर आपण विचार केला, हा एवढाच. हा, तर हा कशामध्ये येतो बरं? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. हा कशामध्ये येतो? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. तर हा एवढाच पृष्ठभाग बघा, हा कशामध्ये येतो? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. आता फक्त एवढा पृष्ठभाग बघा, हा एवढाच. हा कशामध्ये येईल? हा, याला लांबी आहे, अरुंदी, म्हणजे एवढाच भागाचा जर आपण विचार केला, एवढ्याच पृष्ठाचा, एवढ्याच पृष्ठभागाचा जर आपण विचार केला, तर हा कशामध्ये येणार आहे? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. आता एवढ्याच पृष्ठभागाचा आपण विचार करूयात, एवढ्याच. एवढ्याच पृष्ठभागाचा विचार करूयात आपण, एवढ्याच पृष्ठभागाचा विचार करूया. तर हा कशामध्ये येणार आहे बरे? हा ओनली लेंथ अँड विड्थ, ओनली लेंथ अँड विड्थ, म्हणजे हा कशामध्ये येणार? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. आता आपण या फेसेस ऑफ ट्रंक पाहिले, फेसेस ऑफ ट्रंक. आता हे कशामध्ये येतात? फेसेस ऑफ ट्रंक, हा एवढाच भाग पाहिला आपण तर तो 2 डायमेन्शनल शेप मध्ये. हा भाग पाहिला तर 2 डायमेन्शनल शेप, आणि हा जर भाग आपण पाहिला तर हा सुद्धा कशामध्ये येते? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. आता टोटली आपण ट्रंक पाहूया, टोटली ट्रंक. हा ट्रंक, याला लांबी आहे, रुंदी सुद्धा आहे, लांबी आहे, रुंदी आहे आणि ही उंची सुद्धा आहे, लांबी, रुंदी आणि उंची सुद्धा आहे. मग टोटली ट्रंक कशामध्ये येणार? 3 डायमेन्शनल शेप मध्ये, 3 डायमेन्शनल शेप. जसं आपण कबर्डच पाहिजे, फेसेस ऑफ कबर्ड इट इज द 2 डायमेन्शनल शेप and totally cupboard it is a 3 dimensional shape. Faces of trunk it is a 2 dimensional shape and totally trunk it is the 3 dimensional shape. Next, do it. I will fill a matchbox with wet soil and make brick out of it. How can you create 3 dimensional shape? आता एका मुलीने काय केले, एक आपली जी काडीपेटी असते किंवा माचीस बॉक्स, याची रिकामी पेटी घेतलेली आहे, याची रिकामी पेटी घेतली आणि मग याची रिकामी पेटी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तिने काय केली, एक ओली माती भरली, ओली माती भरली आणि त्याच्यापासून एक वीट तयार केली, ओली माती भरून त्याच्यापासून वीट तयार केली. मग हा होणारा जो आकार आहे हा कोणता आकार होईल बरं? तिनं या माचीस बॉक्स मध्ये काय केलं, एक ओली माती भरली आणि त्याच्यापासून एक
वीट तयार केली तर होणारा आकार कोणता होईल? कोणता होईल? हं? हा बघा, लेंथ लेंथ width and ही height and height. लेंथ, width and height म्हणजे हा होणारा जो आकार आहे हा आकार होणार 3 dimensional shape. 3 dimensional shape. How can you create 3 dimensional shape? Correct. It is the resulting shape cuboid, brick shape and 3 dimensional. Check this. 2 dimensional shape. 2 dimensional shape. 2 dimensional shape, it is a rectangle, side and vertex. Side and vertex. लांबी आणि रुंदी, लांबी आणि रुंदी. तर 3 dimensional shape मध्ये कोणता येणार? क्यूबॉइड म्हणजे फेस, एज अँड वर्टेक्स. फेस म्हणजे शिरोबिंदू, कड अँड पृष्ठे. शिरोबिंदू, शिरोबिंदू, कड, कड पृष्ठ. एज मीन्स पृष्ठे. शिरोबिंदू, दो and बाजू, बाजू. Two dimensional shape. 2 dimensional shape. Polygon and polygons means a closed figure with 3 or more sides is a polygon. म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती. बंदिस्त आकृती म्हणजेच काय असतं? बहुभुजाकृती. बहुभुजाकृती. A closed figure with 3 or more sides is a polygon. Is a polygon. A closed figure. बंदिस्त आकृती म्हणजे आता बघा इकडे, इट इज अ क्लोज फिगर. इट इज क्लोज फिगर नॉट. आता ही एक बंदिस्त आकृती झाली का? ही एक बंदिस्त आकृती झाली का? इथे काय झालेली, ते ही आकृती काय झाली, ते ब्रेक झाली. समजा आपण याला अशी काढली असती तर ही काय झाली असते? एक बंदिस्त आकृती. मग पॉलिगॉन, पॉलिगॉन मीन्स अ क्लोज फिगर with 3 or more sides of polygon. Sides is a polygon. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती म्हणजेच काय? आपलं बहुभुजाकृती. बहुभुजाकृती 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली. बघा आता इथे
3 or more side, a closed figure with 3 or more side, it is a polygon. 1 2 3 4 and क्लोज्ड फिगर म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती म्हणजेच पॉलिगॉन. कंप्लीट द टेबल बिलो. कंप्लीट द टेबल बिलो. नेम, फिगर, नंबर ऑफ वर्टिसेस अँड नंबर ऑफ साइड. नंबर ऑफ वर्टिसेस अँड नंबर ऑफ साइड. तर आपल्याला हे जे काही तक्ता आहे, हा तक्ता आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. तक्ता पूर्ण करायचा आहे आपल्याला. फिगरचं नाव दिलेलं आहे, फिगर दिलेली, नंबर ऑफ वर्टिसेस, नंबर ऑफ साइड. फर्स्ट ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. आता ही फिगर जी आहे ही कायची आहे, त्रिकोण. आता याला शिरोबिंदूची संख्या आणि बाजूची संख्या किती, वर्टिसेस 1 2 3. नंबर ऑफ साइड 1 2 3. सेकंड क्वाड्रिलॅटरल. सेकंड क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चौकोन. नंबर ऑफ वर्टायसेस 1 2 3 4. नंबर ऑफ वर्टायसेस 4. नंबर ऑफ साइड. नंबर ऑफ साइड 1 2 3 4. नंबर ऑफ साइड 4. पेंटागॉन. पेंटागॉन पंचकोन. पेंटागॉन 1 2 3 4 5. Number of sides 1 2 3 4 5. Hexagon 1 2 3 4 5 6. Number of side 1 2 3 4 5 6. Heptagon 1 2 3 4 5 6 7. Number of side 1 2 3 4 5 6 7. फिगर नेम आपल्याला लिहायचे 1 2 3 4 5 6 7 8. Number of side 1 2 3 4 5 6 7 8. And figure is octane. Next, two-dimensional shape and three-dimensional shape. Difference between two-dimensional shape and three-dimensional shape. First, the common point of two sides is a vertex. The common point of a two side, it is a vertex. म्हणजे दोन बाजूचा सामायिक बिंदू, दोन बाजूंचा सामायिक बिंदू हाच काय असतो, शिरोबिंदू. आता दोन बाजूचा सामायिक बिंदू म्हणजे समजा एक बाजू झाली आणि ही एक बाजू झाली. द कॉमन पॉइंट ऑफ टू साइड. द कॉमन पॉइंट ऑफ टू साइड. आता ही टू साइड, आता या टू साइड मधला कॉमन पॉइंट काय झाला, हा झाला. कॉमन पॉइंट हा झाला म्हणजे दोन बाजूंचा सामायिक बिंदू. दोन बाजूंचा सामायिक बिंदू, तर कॉमन पॉइंट ऑफ टू साइड. आता या दोन बाजूंचा सामायिक बिंदू कोणता झाला, हा. आणि यालाच म्हणतात व्हर्टेक्स. हा म्हणजेच काय आहे, व्हर्टेक्स. म्हणजे दोन बाजूंचा सामायिक बिंदू म्हणजेच दोन बाजूंचा सामायिक बिंदू हाच काय असतो, शिरोबिंदू. हाच काय असतो, शिरोबिंदू. तर थ्री डायमेन्शनल मध्ये अ कॉमन पॉइंट ऑफ थ्री और मोर एज. द कॉमन पॉइंट ऑफ थ्री और मोर एज इज अ व्हर्टेक्स. म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू.
तीन किंवा तीन पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू हाच त्यांचा काय असतो? शिरोबिंदू. तीन किंवा तीन पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू. तीन किंवा तीन पेक्षा जास्त कडांचा बघा इथे 1 2 आता बघा, आता हा समजा हा आहे, हा पॉइंट आहे. आता हा पॉइंट या एक बाजूने, ही एक बाजू आणि ही एक बाजू, ही एक असणारी बाजू, या तिन्हीचा सामायिक बिंदू कोणता आहे बरे? इथे आहे. हा या तिन्हीचा तीन किंवा तीन पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू. आता किंवा तीन पेक्षा 1 2 आणि 3 या तीन कडांचा सामायिक बिंदू, तीन कडांचा सामायिक बिंदू हाच त्यांचा काय झाला? शिरोबिंदू. पुढे आपण या जिथे बघूयात, हा बिंदू, हा, ही एक कड, ही एक आणि ही एक कड, या तीन कडांचा मिळून तिथे काय झालं बरे? सामायिक एक बिंदू झालेला आहे. हा म्हणजेच काय असतो त्यांचा? शिरोबिंदू. पुढे हा पॉइंट बघूयात आपण. एक बाजू, दोन आणि ही एक तीन, म्हणजे तीन कडांचा सामायिक बिंदू हा त्यांचा काय झाला? शिरोबिंदू. आता हा पॉइंट बघूयात आपण. एक बाजू, दोन आणि ह्या तीन बाजू इथे काय झाला? यांचा शिरोबिंदू तयार झाला. ही बाजू, दोन आणि किंवा आपण ही बाजू, हे एक दोन आणि खाली तीन, ही बाजू आपण हा एक जोडतो, हा एक जोडतो आणि हा एक जोडतो, म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू हाच त्यांचा काय असतो? शिरोबिंदू. लेट्स डिफरन्स. अ लाईन सेगमेंट connecting two adjacent vertices of two-dimensional shape is the side of that shape. म्हणजे द्विमितीय आकारात शेजारील दोन शिरोबिंदू, द्विमितीय आकारात शेजारील दोन शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय असते? आकृतीची बाजू असते. आकृतीची बाजू असते. द्विमितीय आकारात शेजारील दोन शिरोबिंदू, शेजारील दोन शिरोबिंदू, शेजारील दोन शिरोबिंदू शेजारील दोन शिरोबिंदू म्हणजे हा एक आहे, हा एक. आता हा एक शिरोबिंदू आहे, हा एक शिरोबिंदू आहे आणि हा एक शिरोबिंदू आहे. आता या द्विमितीय आकारात शेजारील दोन शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड, शेजारील दोन शिरोबिंदू, हा एक शिरोबिंदू होता आणि हा पण शिरोबिंदू, या दोन शिरोबिंदूने एका काय केलं? रेषाखंडाने जोडलं. एका रेषाखंडाने जोडणं आणि हा जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय असते? आकृतीची बाजू असते. आकृतीची बाजू असते. शेजारले दोन शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड. A line segment connecting two adjacent vertices. A line segment connecting two adjacent vertices of two-dimensional shape. It is a side of the shape. म्हणजे हा शेजारील दोन शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजेच त्या आकृतीची काय असते? बाजू असते. तर 3 डायमेन्शनल शेप मध्ये in three-dimensional shape, the common side of two surfaces, is called an edge. तर
त्रिमितीय आकारात दोन पृष्ठांच्या सामायिक बाजूला, दोन पृष्ठांच्या सामायिक बाजूला असतांची काय म्हणतात? कड असे म्हणतात. आता दोन पृष्ठ, आता दोन पृष्ठ आहेत, दोन पृष्ठ काय केलेत? एकमेकांना जोडलेले आहेत. दोन पृष्ठ एकमेकांना जोडलेले आहेत आणि या दोन पृष्ठांचा सामायिक बाजूला, दोन पृष्ठांची सामायिक बाजू, समजा हा एक पृष्ठ आहे आणि हा एक पृष्ठ आहे. आता यांच्यामधली जी सामायिक बाजू आहे, सामायिक बाजू, यांनाच आपण काय म्हणतो? एज म्हणजेच कड असे म्हणतात. टू डायमेन्शनल शेप, a two-dimensional shape has only one surface, only one surface. द्विमितीय आकाराला फक्त आणि फक्त एकच पृष्ठ असते, एकच पृष्ठ. जसं की आपण हा आहे, only one surface, only one surface. Two dimensional shape has only one surface. तर थ्री डायमेन्शनल मध्ये three dimensional shape is formed by the combination of many surfaces. Three-dimensional shape is formed by the combination of many surfaces. म्हणजे त्रिमितीय आकार हा अनेक पृष्ठांनी मिळून तयार होतो. हा त्रिमितीय आकार हा काय होतो? अनेक पृष्ठांनी. टू डायमेन्शनल शेप हॅज ओनली वन सरफेस. थ्री डायमेन्शनल शेप इज फॉर्म्ड द कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेसेस. आता हा जो आहे हा अनेक पृष्ठांनी काय, हे एक पृष्ठ झाले, हा झाला, हा एक झाला, हा एक इकडे झाला. म्हणजे थ्री डायमेन्शनल शेप फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेसेस. डायग्राम सर्कल असेल, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर. तर थ्री डायमेन्शनल मध्ये स्पेअर, क्यूबॉइड, क्यूबॉइड, क्यूब. हॅलो, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तर आपण अशा प्रकारे आज आपण थ्री डायमेन्शनल शेप याबद्दल आपण काय केलेले आहे? माहिती पाहिलेली आहे.